श्री स्वामी समर्थ. ज्या घरातील तुळशीने हे 9 संकेत दिले त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास राहील. तुळशीने जर हे 9 संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. तसेच तुळशीची रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. ब्रह्म वैवर्त पुराणात तुळशीची रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही. तो सर्व आजारांपासून दूर राहतो. सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारचे वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेर नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो. तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते. तुळशीचे रोप हे एक वृंदाचे मानले जाते. म्हणूनच घरात तुळशीचे रोप असू नये. म्हणूनच घरात दुसरे तुळशीचे रोप असू नये. तुळशीचे एकच रोप असावे. झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरीही चालतील, परंतु हे एक रोपटे तुमच्या घरी नक्की असावे. 1. जर तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, तर समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. 2. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचा नवीन स्तोत्र देखील तयार होणार आहे. ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते. छोटे रोप तुळशीचे असतील तर आणखी चांगले आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात. तुमच्या आवकामध्ये वाढ होणार आहे. तुमची अडलेली सर्व काम पूर्ण होणार आहे. तुमची अडलेली सर्व काम पूर्ण होणार आहे. दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घालाव्या. यामुळे तुमची अडलेली सर्व काम तर पूर्ण होतातच, परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत. तर तुमची रखडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरच मिळतात. 3. काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकत जात असेल तर हे संकेत आहे की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठं संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहेत. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. रोजची रोज ती स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू देऊ नये. दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो. जर घरामध्ये झाड सुकलेली वाळलेली असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा. त्यांची काळजी घ्या. 5. तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन मंजिरी जर धरू लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर
माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. 6. एखाद्या गृहिणीला अथवा बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कद किंवा पाण्याचा एक थेंब न घेण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. 7. तुळशीजवळ उभे राहून जमले तर श्रीसूक्त किंवा लक्ष्मी सूक्तचा पाठ करावा. यामुळे वास्तूची भरभराट होते आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरामध्ये प्रगती देणारे अडचणी दूर होतात. 8. तुळशीची हिरवी पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वाढणे यांसारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात. वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असे होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा. यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात. याशिवाय तर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे या सर्व कटकटींपासून आपल्याला कायमची सुटका मिळते. घरामध्ये होणारे वाद विवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात. घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा. 9. तुळशीच्या शेजारी दुसरे छोटे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धनलाभही होणार आहे. 10. तुळशीच्या जवळ छोटे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या झाडाजवळ फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत. तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसा येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. 11. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येत असते. तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावरही अवकळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो कधीही टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे. जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उधाण आलेले असते आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असते. 12. अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकतात आणि त्याच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला जातो
तेव्हा प्रसाद उचलून बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप भरलेले आनंदी राहू शकते. 13. तुळशीची रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल संकेत देत असतात. आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात. याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरच्या व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहेत. कोणत्या तरी व्यक्तीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. 14. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडलेले काम तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या व्यवहारामध्ये संपूर्ण यश फायदा मिळणार आहे. ही माहिती आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.